तर मुंबईतलं चित्र भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रितपणे 110 जागांवर आघाडीवर आहे। तर भाजप आणि शिंदे 110 जागांवर आघाडीवर म्हणजे 110 उमेदवार त्यांचे विजयी झालेले आहेत आणि महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना सत्ता स्थापन करते। सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप या ठिकाणी आहे, त्यामुळे भाजपचा महापौर हा मुंबई महापालिकेमध्ये विराजमान होणार आहे। तर ही आकडेवारी आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीतली। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रितपणे लढलेले होते, तिथे ते सत्ता स्थापन करतानाचं चित्र साधारणतः दिसतंय। तर ठाण्यामध्ये भाजप 25 जागांवर आघाडीवर, शिवसेना 55 जागांवर शिंदेंनी गड राखला। तर ठाकरेंची शिवसेना 1 आणि राष्ट्रवादीला 11 जागा ठाण्यात मिळाल्या, काँग्रेसला 0 जागा। तर नाशिकमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय, बहुमत 72 जागा घेऊन पूर्ण बहुमतामध्ये भाजप। शिंदेची शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढले, शिंदेच्या शिवसेनेला 26 आणि राष्ट्रवादीला 4। ठाकरेंना इथे 15 जागा मिळाल्या, मनसेला देखील नाशिकमध्ये 1 जागा मिळाली, काँग्रेसला 3 जागा मिळाल्या आहेत। तर पुण्यामध्ये सगळ्यात मोठा बंपर लॉटरी भाजपला, भाजप इथे 123 जागा, शिंदेंना इथे फक्त 1 जागा मिळाली आहे, ठाकरेंना सुद्धा 1 जागा मिळाली, काँग्रेसला 16 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत, राष्ट्रवादीला 21 जागा, तर शरद पवारांना 3 जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत। नागपूरमधलं चित्र भाजप 102 जागांवर त्या ठिकाणी आघाडीवर आहे, शिवसेना शिंदेचा पक्ष 2 जागांवर त्या ठिकाणी आघाडीवर, राष्ट्रवादी 1 जागेवर आघाडीवर आणि काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर। नागपूरमध्ये आम्ही आपलाच रेकॉर्ड मोडू असं म्हटलं होतं फडणवीसांनी, मात्र तसं काही झालं नाही। कोल्हापूरमध्ये आपण पाहतो महायुती सत्ता स्थापन करणार। तर भाजप 24, शिवसेना 14 आणि राष्ट्रवादी 4 यासह एकत्रितपणे आघाडीवर आहेत या ठिकाणची ही महायुती। तर काँग्रेस एकटी त्या ठिकाणचा मोठा पक्ष जी 37 जागांवर आहे, ठाकरेंची शिवसेना 1 जागेवर आहे। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आता निकाल आपण पाहूयात। भाजप 86, ठाकरेंची सेना 65, शिंदे सेना इथे 26 जागांवर, काँग्रेस 22 जागांवर, एमआयएम 8 जागांवर विजयी। हे पूर्ण निकाल आहेत। तर सपाला 2 जागांचा विजय, मनसेला 7 जागांचा विजय या ठिकाणी दाखवला जातोय। दादांच्या राष्ट्रवादीला 2 जागांचा विजय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार दाखवला जातोय। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार हे आकडे आपण समोर स्क्रीनवर पाहतोय। काँग्रेसला देखील 22 जागा, म्हणजे काँग्रेस आणि वंचित मिळून 22 जागांवर या ठिकाणी त्यांचे उमेदवार विजयी झालेत। सपा 2, मनसे 7, दादांना 2 जागा मिळाल्यात, पवारांना 1 जागेवर विजय मिळालेला आहे। निवडणूक आयोगाची ही आकडेवारी आहे। भाजपला 86 जागा मिळाल्यात, ठाकरेंची सेना 66 जागांवर, 7 जागांचा निकाल अद्याप बाकी आहे, फक्त 7 जागा आहेत ज्याचा निकाल अद्याप बाकी आहे। सपाला देखील 2 जागा मिळाल्यात, मनसेला 7। सगळ्यात बंपर लॉटरी या ठिकाणी एमआयएमला लागली, 8 उमेदवार त्यांचे विजयी झाले। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसारचा हा निकाल आपण पाहतोय, ज्यात सगळ्यात मोठा पक्ष भाजप 86 जागांसह, ठाकरेंची सेना 66 जागांसह दुसरा मोठा पक्ष। तर काँग्रेसला 22 जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत आणि एमआयएमचे उमेदवार 8 जागांवर विजयी झालेत। सपाला 2 जागांचा विजय त्या ठिकाणी मिळालेला आहे, दादांच्या राष्ट्रवादीला 2 जागांचा विजय, मनसेला 7 जागांचा विजय त्या ठिकाणी मिळालेला आहे। तर शरद पवारांना 1 जागेवर त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार निवडून आणता आलाय। तर आता 7 जागांचे निकाल अद्याप बाकी आहेत। भाजप 86 जागांसह मुंबईतला सगळ्यात मोठा पक्ष आहे, 112 जागांवर आता भाजप आणि शिंदेची ही युती पोहोचलेली आहे। तर आत्ताचं चित्र काय, 112 जागांवर भाजप आणि शिंदे एकत्रितपणे मुंबईत आहेत। तर राष्ट्रवादी अजित पवारांची जी आहे ती 2 जागा त्या ठिकाणी जिंकलेली आहे। ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रितपणे 73 जागांवर विजयी झालेले आहेत। कल्याण डोंबिवलीतलं चित्र पाहूया। भाजप 45 जागांवर विजयी, शिवसेना शिंदेचा पक्ष 43 जागांवर त्या ठिकाणी विजयी। तर शिवसेना 8 आणि मनसे 4 जागांवर विजयी झालेले आहेत, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी 1। संपूर्ण राज्यातल्या महापालिकांचं चित्र स्पष्ट झालंय। पूर्ण आकडे आपण स्क्रीनवर या ठिकाणी पाहतोय। फक्त मुंबईमधल्या 6 जागा आहेत आता, ज्याचा निकाल येणं अद्याप बाकी आहे। तर हे चित्र आपण ठाणे महानगरपालिकेतलं पाहतो आहोत। तर ठाण्यात पुन्हा एकदा शिंदेंनी गड राखलेला आहे। तर भाजपला 2017 मध्ये मुंबईत जेवढ्या जागा मिळाल्या होत्या त्याच्याहून फक्त 2 जागा त्यांच्या या ठिकाणी वाढलेल्या पाहायला मिळत आहेत। नाशिकमध्ये भाजप पूर्ण बहुमतामध्ये या ठिकाणी आहे, 72 जागा त्यांना या ठिकाणी मिळाल्यात। मुंबईमध्ये आपण पाहतो भाजप आणि शिवसेना युती 112, काठावर 5 आणि त्याचबरोबर शिवसेना मनसे राष्ट्रवादी या ठिकाणी 73 जागांवर, काँग्रेस 23 जागांवर विजयी झालेली आहे। काँग्रेस वंचित यामध्ये 23 जागांवर विजयी, 31 जागा 2017 मध्ये त्यांना मिळालेल्या होत्या। काँग्रेसच्या जागा या ठिकाणी कमी झाल्या।